नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी केबी बायो ऑर्गॅनिक्स मधून मोनिका रोडे। आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत हळद आणि आले पिकामध्ये येणाऱ्या कंदकुज समस्येवरती नियंत्रण कसे मिळवायचे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना तर माहितीच असेल, हळद आणि आले पिकाचे नियोजन करत असताना कंदांचा चांगल्या प्रकारे विकास चालू असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यातीलच एक समस्या म्हणजे कंदकुज समस्या। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की हा जो रोग आहे तर तो येतो कसा आणि यावरती नियंत्रण मिळवायचे कसे। तर प्रथम आपण जाणून घेऊयात या कंदकुज समस्येची लक्षणे कशी असतात ते। तर शेतकरी मित्रांनो, जर आपण या पिकामधील कंदकुज या समस्येच्या लक्षणांचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं आले पीक आहे किंवा हळद पीक आहे त्याच्या जमिनीलगतचा जो खोडाचा भाग आहे तर तो पूर्णपणे राखाडी रंगाचा झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो आणि काही कालावधीनंतर तोच जर भाग आपण पाहिला तर तो पूर्णपणे काळ्या रंगाचा सुद्धा झालेला पाहायला मिळतो। त्या ठिकाणी सड झालेला आपल्याला दिसून येते आणि जो कंद त्या ठिकाणी तयार होत आहे तो पूर्णपणे कोमेजून जातो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या आले आणि हळद पिकामध्ये येणाऱ्या या कंदकुज समस्येची जी कारणे आहेत तर ते आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपल्या पिकांमध्ये आंतरमशागत म्हणा किंवा खुरपणीचे नियोजन करत असतो तर त्यावेळी सुद्धा आपले जे खुरपी आहे किंवा आपल्या हातामध्ये जे साधन आहे तर ते त्या खोडाला लागल्यामुळे देखील त्या ठिकाणी कूज होण्यास सुरुवात होते। दुसरे कारण म्हणजे पाण्याचे अनियमित नियोजन। जर आपण योग्य वेळी व्यवस्थित पाणी दिले नाही किंवा शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर पाण्याचं साठा होऊन राहत असेल तर त्यामुळे देखील या पिकामध्ये कूज झालेली आपल्याला पाहायला मिळते। पीक लागवडीपूर्वी जे आपण बेणे निवड करत असतो तर त्याची योग्य बेणे प्रक्रिया झालेली आहे किंवा नाही, तर ती लागवडीसाठी योग्य आहे की नाही हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे। सोबतच या कंदांची पूर्णपणे सड झाल्यामुळे जमिनीमधील जी अन्नद्रव्य आहे ती पूर्णपणे पिकाला मिळत देखील नाहीत। त्यामुळे काय होतं, आपल्या पिकाची जी पाने आहेत किंवा आले किंवा हळदीची जी पाने आहेत ती पूर्णपणे पिवळी पडलेली आपल्याला दिसून येत असतात। त्यानंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्या पिकाची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटून गेल्यासारखी दिसून येते। सोबतच तो जो कंद आहे तर तो पूर्णपणे कोमेजून जातो आणि त्या ठिकाणी सड ही पूर्ण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होत असते। मोठ्या प्रमाणात सड समस्या आपल्या पिकामध्ये आल्यामुळे शेतामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला उग्र वास आलेला लगेच जाणवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, या कंदकुज समस्येवरती आपण उत्कृष्ट प्रकारचे नियोजन देखील ठेवणं गरजेचं आहे। तर यामध्ये कंदकुज समस्येवरती नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण आले किंवा हळद पिकाची लागवड करण्याचे नियोजन करणार आहोत तर ती जी जमीन आहे तर त्यामध्ये पूर्वीच्या पिकाचा जो काडी कचरा असेल तर त्याची प्रथमतः विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। खोल जमिनीची मशागत होणे गरजेचे आहे। सोबतच आपण जे पाण्याचे नियोजन करत असेल तर ते योग्य प्रकारे असावं। पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या त्या जमिनीमध्ये पाणी साचत असेल तर त्यानुसार त्याचा निचरा होईल किंवा चर खाणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। काळ्या जमिनीची किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन आपण साधारणतः जर टाळली तर यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला ही कूज समस्या येऊ नये यासाठी खास करून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे रूटफिट 750 मिली आणि बॅक्टोरेज 250 मिली प्रति एकर साठी घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण सोडणं गरजेचं आहे। यामध्ये जर आपल्याला आळवणी शक्य असेल तर आपण आळवणीद्वारे देखील हे जे द्रावण आहे तर ते आपण सोडले पाहिजे। तर या प्रकारे जर आपण नियोजन करत असाल तर नक्कीच आपल्या आले आणि हळद पिकामधील जी कंदकुज समस्या आहे तर ती दूर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पादनामध्ये उत्कृष्टरित्या वाढ झालेली आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। धन्यवाद।